तर या RCC कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून शिवराज मोठेगावकरनं कोट्यवधींची संपत्ती कमावल्याचं उघड झालेलं आहे। राज्यातल्या अनेक भागांमध्ये RCC कोचिंग क्लासेस होते आणि तिथे अनेक विद्यार्थी आणि पालकांनी 10वीच्या निकालानंतर साधारण 40,000 पासून ते 1 लाखापर्यंतची फी भरलेली आहे आणि आता ही RCC कोचिंग क्लासेस तातडीनं बंद केलेत, त्यामुळे या विद्यार्थ्यांचं आणि पालकांचंही टेन्शन वाढलेलं आहे। आता यापुढे करायचं कसं असा प्रश्न या सगळ्या विद्यार्थ्यांपुढे पडला आहे। हजारो पालकांचे लाखो रुपये बुडालेत, तर विद्यार्थ्यांचंही भविष्य टांगणीला लागलेलं आहे। 10वी नंतरच इथे RCC कोचिंग क्लासेसमध्ये पालक आपल्या मुलांना प्रवेश घेऊन द्यायचे। या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी थेट जाऊयात लातूरमध्ये। आमचे प्रतिनिधी संदीप भोसले उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊयात। संदीप, RCC कोचिंग क्लासेस आता राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी आहेत ते तातडीने बंद केलेत, त्यामुळे पालक आणि मुलं टेन्शनमध्ये आहेत, विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला आहे। नक्कीच सुवर्ण, पाहायला गेलं तर राज्यभरामध्ये 8 ठिकाणी RCC कोचिंग क्लासेस जे आहेत त्याच्या बॅचेस सुरू असतात। लातूरमध्ये सर्वाधिक याचं प्रमाण पाहायला मिळतंय। जेव्हापासनं नीट पेपर फुटी प्रकरणात प्राध्यापक शिवराज मोठेगावकरांचं नाव आलं तेव्हापासनं इथल्या ठिकाणचे देखील क्लास जे आहेत ते आता कोचिंग जे आहेत ते पूर्णपणे बंद अवस्थेत पाहायला मिळते। हीच परिस्थिती नांदेडमध्ये देखील आहे। त्या ठिकाणच्या RCC क्लासमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणी होणार होती, मात्र त्या ठिकाणची शिकवणी पूर्णपणे बंद पडली आहे। त्यामुळे लाखो रुपये विद्यार्थ्यांनी या कोचिंग क्लाससाठी घातले आणि अचानक पद्धतीने अशापणी क्लासेस जे आहेत ते बंद पडले। त्यामुळे कुठेतरी या विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होताना पाहायला मिळतंय, कारण 3 मे नंतर नीट परीक्षा झाली आणि एक्झाम रद्द झाली। त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा या परीक्षेची तयारी करावी लागणार होती, त्यासाठी क्लासेसची तयारी करावी लागणार होती। मात्र अचानक ही जी परीक्षा आहे ती रद्द झाली आणि या RCC क्लास कोचिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रद्द झाल्यामुळे कुठेतरी या विद्यार्थ्यांना मोठा फटका जो आहे तो मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय। दिवस संदीप, तिथे कुणी लोक उपस्थित आहेत का ज्यांचा संबंध RCC सोबत आहे? त्यांच्याकडनं पालकांकडनं काही प्रतिक्रिया मिळू शकतील आता? आपण प्रयत्न करू, पालक आहेत आपल्यासोबत, आपण प्रयत्न करू। मला सांगा, 3 तारखेला एक्झाम झाली, हो, परत पुन्हा ती एक्झाम रद्द झाली। आता विद्यार्थ्यांना कुठेतरी परत ते एक्झामला सामोरे जावं लागणार आहे। सगळा भार आणि आर्थिक भार विद्यार्थ्यांना बसतो रे, कोण नाही बसणार आता। विद्यार्थी लांब लांबून आले, प्रत्येक जिल्ह्यातून आलेले इथं आणि मग त्यांना इथं रूम केलेले असते, त्यांनी रूम सोडून गेले, पुन्हा परत यायचं आणि हॅरसमेंट होतं, रूम भेटत नाही टायमाला। आता हॅरसमेंटच आहे नाही। मला सांगा, एक वर्षभरासाठी एका विद्यार्थ्याला किती फीस असते, त्याची राहण्याची व्यवस्था कशी करावी लागते, एकूण एका विद्यार्थ्याला नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी किती खर्च लागतो? फीस तर 40-50 हजारापर्यंत असते, 45 ते 50 एका वर्षाची। आणि मग ते राहणं, खाणं, पिणं बरंच लांब जातं। आता तुम्ही मला सांगा, तुम्ही कुठून आले, तुमचा विद्यार्थी किती वर्षापासून या ठिकाणी आहे? मी बीडवरून आलेलो आहे, माझा विद्यार्थी 3 वर्षाला इथे। ठीक आहे, एकंदरीत संदीप, अनेक पालकांना मोठा भुर्दंड आता सोसावा लागणार आहे। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर एकीकडे विद्यार्थ्यांचं भविष्य आणि पालकांनी खर्च केलेले लाखो रुपये, यामुळे RCC कोचिंग क्लासेस बंद झाल्यानंतर मोठे संकट यांच्यापुढे उभं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।